महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून पंचकीतल्या प्रभाग क्रमांक 18 मधील मनपा शाळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। प्रभाग क्रमांक 18 चे माजी नगरसेवक प्राध्यापक शरद मोरे यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये रक्तातील घटकांची तपासणी, रक्तदाब तपासणी, साखर तपासणी, डोळे तपासणी, दातांची तपासणी, स्तन कर्करोग तपासणी, रक्तदाब, मधुमेह यासह आरोग्य तपासणी अशा एकूण 13,500 रुपयांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या। दिवसभरात 250हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। नेत्रविकार रुग्णांना प्राध्यापक शरद मोरे यांच्या वतीने चष्मे देखील वाटप करण्यात आले। सकाळपासूनच रुग्णांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। माजी नगरसेवक शरद मोरे यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले। उपस्थित सर्व जेल रोड परिसरातील सर्व नागरिक आज या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक 18 शाळा क्रमांक 49 या ठिकाणी आमच्या प्रभागाचे माजी नगरसेवक शरदजी मोरे सर यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी राबवला। त्यांना पांडे साहेब यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे आणि खरोखर त्यांनी कोविडच्या काळामध्ये देखील सरांनी दुसरे 4ही नगरसेवकांपैकी शरदजी मोरे सर हे कोविडच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्यासाठी या दवाखान्यासाठी उपस्थित राहायचे आणि सर्वांची काळजी घ्यायचे आणि तसंच त्यांनी ती काळजी म्हणूनच त्यांनी आत्ता देखील या ठिकाणी हा जो उपक्रम चालू केलेला आहे चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद या जेल रोड परिसरातील नागरिकांचा मिळतोय आणि असंच त्यांच्या हातून चांगलं कार्य घडत राहावं अशी त्यांना आमच्या गावकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। आरोग्य शिबिर घेऊन आपल्या नागरिकांची ज्या समस्या असतील, रक्त चेक करणे, दातामध्ये सिमेंट भरून दात स्वच्छ करणे, स्तनमधील कर्करोगाचे जे काय आजार असतात त्या आजाराचं निधन करणे, असे सर्व आजारांपासून मुक्तता मिळण्यासाठी हे जे काही शिबिर आयोजित मोरे सरांनी केलेलं आहे। इथं आपले मोरे सर हे प्रभाग 18 मध्ये आणि आज 49 नंबर क्रमांक शाळेमध्ये आपण या शिबिराचं आयोजन त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे मी शतशः आभारी आहे। प्रभागातील नागरिकांच्या समस्या अडचणी सोडवण्यात शरद मोरे सर नेहमीच आग्रही असतात। सध्या वातावरणात होणाऱ्या अनियमित बदलांमुळे नागरिकांना मोठ्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागतंय। त्याची दखल घेऊन नागरिकांचं आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहावं या उद्देशानं माजी नगरसेवक शरद मोरे यांनी हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं। नागरिकांनी तसंच रुग्णांनी शहरात विविध भागात राबवल्या जाणाऱ्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी नगरसेवक शरद मोरे तसंच राजेश आढाव यांनी केलंय। समर्थ युवा फाउंडेशन व MNGL यांच्या संयुक्त विद्यमाने, त्याचप्रमाणे समर्थ युवा फाउंडेशनचे संस्थापक आमचे मार्गदर्शक सन्माननीय राजेशजी पांडे यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्याच अनुषंगाने आज त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या नाशिकमधील प्रभाग क्रमांक 18 मध्ये आपल्या प्रभागामध्ये या ठिकाणी आपण मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन हे त्यांच्या मार्फत या ठिकाणी करत आहोत। त्यामध्ये अनेक नागरिकांना त्यांच्या विविध ब्लडच्या तपासण्या असतील, त्याचप्रमाणे डोळ्यांचे जे काही विकार असतील, डोळ्यांच्या आजारावरच्या सर्व तपासण्या करून त्यांना या ठिकाणी मोफत चष्मा वाटप आपण करणार आहोत। त्याचप्रमाणे दातांचे वेगवेगळे विकार असतील, दातामध्ये सिमेंट भरणे, दाताची साफसफाई करणे, अशा प्रकारच्या या ठिकाणी वैद्यकीय तपासण्यासुद्धा केल्या जात आहेत। त्याचप्रमाणे अलीकडेच स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या स्तनाचे कॅन्सर्स आणि वेगवेगळ्या आजारांची निर्मिती होत आहे। यापासून बचाव व्हावा यासाठी या शिबिराचं प्रामुख्याने आयोजन सन्माननीय राजेशजी पांडे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी करत आहोत। प्रभाग क्रमांक 18 मधील जेल रोडमधील अनेक नागरिकांनी याचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आणि अनेक नागरिक ह्या शिबिरामध्ये येऊन त्यांच्या ज्या काही आत्तापर्यंत समस्या होत्या त्यांना आत्तापर्यंत ह्या तपासण्या करण्यासाठी लागणारा खर्च तो बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो। त्याचं या ठिकाणी विनामूल्य त्यांना या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक नागरिक समाधानी आहेत। अनेक नागरिकांनी या
उपक्रमाची या ठिकाणी प्रशंसा केलेली आहे आणि आपण बघत आहोत की नागरिकांचा ओघ हा सातत्याने वाढत आहे. आत्तापर्यंत 100 ते 150 तपासण्या सकाळपासून या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे. साधारण दिवसभरात 300 ते 400 तपासण्या या ठिकाणी नागरिकांच्या होणार आहे. जे कोणी नागरिक या अशा प्रकारच्या आजारामुळे त्रस्त असतील, ज्यांना अशा प्रकारच्या आजाराची आत्तापर्यंत ट्रीटमेंट मिळाली नसेल, अशा नागरिकांनी या ठिकाणी येऊन या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी प्रभाग क्रमांक 18च्या वतीने सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं? 1-2 आज एमेंजल व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक 18मधील माजी नगरसेवक प्राध्यापक शरद मोरे सर यांनी या ठिकाणी भव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मुख्यतः या आरोग्य शिबिरामध्ये रक्तातील सर्व घटकांच्या चाचण्या, त्यानंतर डोळ्यांची तपासणी व मोफत त्यांना चष्मे वाटप, त्यानंतर दातांमध्ये सिमेंट भरणे, दातांची सफाई करणे, त्यानंतर महिलांमध्ये असलेल्या स्तन कॅन्सरच्या बाबतीत निदान करून त्याचं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे त्या महिलेला कसा उपयोग होईल अशा पद्धतीचा रिपोर्ट तयार करणे, अशा पद्धतीचं असं अतिशय चांगलं शिबिर या ठिकाणी शरद मोरे सरांनी आयोजित केलेलं आहे. आम्ही आमचे मार्गदर्शक राजाजी पांडे ही जी काही व्हॅन आहे, ही व्हॅन पुण्यामध्ये कैक वर्षापासून त्या ठिकाणी रुग्णांना सेवा देत असते आणि आम्ही त्यांना आग्रह केल्यानंतर नाशिकच्याही रुग्णांना त्या रुग्णसेवेचा लाभ मिळावा, तर त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ही व्हॅन नाशिकमधील विविध ठिकाणी 15 दिवस ह्या आरोग्य शिबिरांचा लाभ नागरिकांना होणार आहे. त्याबद्दल मी समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस राजेशी पांडे यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि मोरे सरांनी सुद्धा या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलं, त्यांचंही आभार मानतो. खूप नागरिकांनी या शिबिराचा या ठिकाणी लाभ मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे आणि अजूनही जे नागरिक यापासून वंचित असेल त्यांनी त्यांचा लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. सर्व पंचक परिसरातील नागरिकांचंही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या शिबिराप्रसंगी कामगार नेते मनोहर बोराडे, शंकर बोराडे, वसंत बोराडे, बाळासाहेब डेरले, साहित्यिक रामचंद्र शिंदे, श्याम परदेशी, संभाजी निकम, शारदाताई शेजवळ, ॲडव्होकेट मोहन निसाळ, विजयाताई निकम, संजय बोडके, शिवाजी संसरकर, सुभाष बोराडे, शंकर वाणी, अरुण माळवे आदींनी भेटी देत या उपक्रमाचं कौतुक केलं. नितीन बोराडे, गरजा महाराष्ट्र, नाशिक.